आपले गुलाबजाम बनवून रेडी झालेले आहेत आणि मस्तपैकी त्याला कलर आलेला आहे आणि सॉफ्ट झालेले आहेत. बघू शकता एकदम सॉफ्ट झालेले आहेत आणि मस्त रवेदार बनलेले आहेत. तर चितळे यांचं जे प्रोडक्ट आहे ते एक नंबर आहे आणि याच्यापासून तुम्ही खूप मस्त गुलाबजामुन बनवू शकता. तुम्ही पण बनवा, तुमच्या फॅमिलीला खाऊ घाला आणि तुम्ही पण खा. चितळे फूडचे बरेचसे प्रोडक्ट हे फेमस आहेत. चितळेची भाकरवडी खूप फेमस आहे, त्यांचे दूध खूप फेमस आहे. तर तसंच त्यांनी आता गुलाबजामुन मिक्सचे पण प्रोडक्ट मार्केटमध्ये उतरवले आहेत. तर आपण सर्वात आधी त्यांचं ट्राय करायसाठी 200 ग्राम गुलाबजामुन मिक्स घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 3 ते 4 साधारण 3 ते 4 कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर आधी आपण 1 कप पाणी टाकू आणि आवश्यकतेनुसार जसं जशी आवश्यकता लागेल तसं त्यामध्ये पाणी ऍड करू. तर सर्वात आधी आपण याचा गोळा बनवायला सुरुवात करू. आपण थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे. आता आपण या गोळ्याला मऊसर बनवणार आहोत, कारण गुलाबजामुन बनवताना आपल्याला गोळा जो आहे तो एकदम मऊसर लागतो. त्यामुळे आपल्याला जशी आवश्यकता लागेल त्याप्रमाणे आपण यामध्ये पाणी घेऊ. आपला गोळा बनवून झालेला आहे. याला आपण 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवू. तोपर्यंत आपण साखरचा पाक बनवून घेऊ. साखरचा पाक बनवण्यासाठी आपल्याला एक साधारण 4 कप पाणी यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे. पाण्याला आपण गरम करू आणि गरम झाल्यानंतर त्यामध्ये याच्यावरती 600 ग्रॅम साखर टाकायला सांगितलेलं आहे. पण जर तुम्हाला कमी गोड खायची आदत असेल जसं की आम्हाला आहे, तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी पण ठेवू शकता. पण पाण्याचं प्रमाण 4 कप तुम्हाला ठेवायचं आहे, जेणेकरून जेवढे आपले गुलाबजामुन बनतील ते त्यामध्ये विरघळले पाहिजे. या प्रकारे आपण साधारण आकाराचे गुलाबजामुन बनवून घेत आहोत आणि हे गोळे आपल्याला नंतर तेलामध्ये तळायचे. आपला साखरेचा पाक बनवून रेडी झालेला आहे. त्यानंतर आपण इथं गुलाबजामुनचे छोटे छोटे गोळे बनवून घेतले आहेत, छोटे छोटे, आणि आपण एका कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहोत. तेल थोडंसं जास्तच घ्यायचं आहे आपल्याला. तेल थोडं जास्त घेतल्यामुळे गुलाबजामुन तळायला आपल्याला सोपं जाईल आणि एकदम आपल्याला ब्राऊन होईपर्यंत गुलाबजामुन तळायचे आहेत. आणि हे तेल आपल्याला जास्त गरम नाही ठेवायचं आहे, त्याला थोडं मीडियम फ्लेमवरच आपल्याला ठेवायचं आहे. तर आता आपलं 500 आहे, तर आपण या तेलाला एकदा गरम होऊ देऊ आणि त्यानंतर 300 याचा पावर करू आणि त्यामध्ये गुलाबजामुन तळायला घेऊ. आता आपलं तेल तपलेलं आहे, त्यामध्ये आपण गुलाबजामुन सोडणार आहोत आणि गुलाबजामुन सोडून याला ट्राय करू तेल गरम झालेलं की नाही. तर तुम्ही इथं बघू शकता तेल आपलं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आणि आपल्याला जास्त गरम तेल नकोय, जेणेकरून गुलाबजामुन मस्त त्यामध्ये ब्राऊन कलर त्यामध्ये येईल. ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करायचं आहे आणि हळूहळू खाली चिटकले नाही पाहिजे, म्हणून आपण त्याला थोडंसं हे करू आणि याला पूर्ण रेडी करून घेऊ. तर आपले मस्तपैकी इथे गुलाबजामुन फ्राय होत आहेत. त्याला आणखी आपल्याला थोडंसं ब्राऊन होईपर्यंत याला फ्राय करायचं आहे. पूर्ण ब्राऊन कलर झाल्याशिवाय आपण याला काढणार नाही. तुम्ही बघू शकता आपण छोटे छोटे गोळे बनवले होते, पण ते फुगून थोडेसे मोठे झालेत. त्याला आपल्याला ब्राऊन कलर पूर्ण येईपर्यंत याला तळायचं आहे. आता बघू शकता तुम्ही या प्रकारचा आपल्याला ब्राऊन कलर याला येऊ द्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे हे फ्राय झाल्यानंतर त्याला आपण बाहेर काढणार आहोत. तर या प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. पॉवर आपण 300 वरच ठेवलाय, मीडियम फ्लेमवरच याला आपल्याला तळायचं आहे. जास्त हाय फ्लेमवर याला तळायचं नाही, नाहीतर हे फुटू शकतात. तर याला आपल्याला मीडियम फ्लेमवरच आपण याला रेडी करून घेऊ. बघू शकता एकदम ब्राऊन कलर झालेला आहे आपल्या, आणि ब्राऊन कलर झाल्यानंतर आपण याला आता बाहेर काढणार आहोत. मीडियम फ्लेमवर आपण याला फ्राय केल्यानंतर एकदम मस्त ब्राऊन कलर याला येते. तर आपल्याला जास्त हाय फ्लेमवर करायचं नाहीये फ्राय. मीडियम फ्लेमवर केलं की मस्तपैकी ब्राऊन कलर येतो याला. बघू शकता मस्तपैकी ब्राऊन कलर आलाय.
आपले गुलाबजामुन इथं फ्राय करून झालेले आहेत, ते आता आपण इथं पाकामध्ये सोडणार आहोत वन बाय वन. पाक आपल्याला थोडा गरमच ठेवायचा आहे, एकदम थंड केला तर त्यामध्ये ते व्यवस्थित होत नाही. आपल्याला गुलाबजामुन पण थोडेसे गरमच पाहिजेत आणि पाक पण थोडा गरमच पाहिजे, जेणेकरून त्यामध्ये ते पूर्ण डीप होतील आणि त्यामध्ये पाक पूर्ण सोक करून आणि मस्त सॉफ्ट सॉफ्ट गुलाबजामुन आपल्याला मिळतील. तुम्ही बघू शकता मस्त सोक होत आहे. हे उरलेले पण आपण यामध्ये टाकून देत आहे आणि थोडेसे तिसरा एक राऊंड राहिलेला आपला ते पण त्यामध्ये आपले फ्राय होत आहेत. जसे फ्राय होतील ते पण आपण यामध्ये ऍड करून देऊ. तर आपला पाक पण एकदम परफेक्ट झालाय आणि आपले गुलाबजामुनचा कलर पण एकदम ब्राउनिश आलाय. तर या प्रकारे आपल्याला गुलाबजामुन बनवायचे आहेत. आपले गुलाबजामुन बनवून रेडी झालेले आहेत आणि मस्तपैकी त्याला कलर आलेला आहे आणि सॉफ्ट झालेले आहेत. बघू शकता एकदम सॉफ्ट सॉफ्ट झालेले आहेत आणि मस्त रवेदार बनलेले आहेत. तर चितळे यांचं जे प्रोडक्ट आहे ते एक नंबर आहे आणि याच्यापासून तुम्ही खूप मस्त गुलाबजामुन बनवू शकता. तुम्ही पण बनवा, तुमच्या फॅमिलीला खाऊ घाला आणि तुम्ही पण खा.